आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही. त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही, हे लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावते. ती गढूळ आवळात माया घोषणा द्यायला बसली. सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही. हना दगड ते म्हणू शकत, त्यामुळे ते आपलं नाही. आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही. सरळ चालायचं मुंबईला. माहित नाही म्हणायचं आम्हाला ते कोणी तू तो आवडते उभा तिकडे फडणवीस तो पोलीस चालली. एकाने सुद्धा हालायचं नाही. भूमिका दुसरी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला घरी राहायचं नाही. आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, माय बापा हो, शेवटचे फायदे अशी जमून हाणायची. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गोळा लाट टाकायचा. माग फिरायचं नाही. बस झालं माग फिरायला आता. तिथं कटाळा आलाय. उपोषण करू करून मग आता फेस पडलाय. शेवट फाईट आला. सोडायचं नाही मैदान. काम तिसरं आणखीन 2-3 दिवस हातात येत तुमच्या. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे. त्याला सांगायचं मुंबईचा सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी अर्धे तर मला सोडून गेले. ते आपल्या पुढे जाणार आहे. सगळ्यांना सांगा मुंबईला चाल. तुम्ही त्यांना काय बोलू नका, तुम्ही डोळ्यावर येऊ नका. मावशी तुम्हाला काम सांगतो, आम्ही मुंबईला गेलो माग कोण गल्लीत हिंडत आहे आम्हाला काय माहिती. महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं, इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा. त्याचा बाजार तो ठेव पाळणाच. जेव्हा आपला नाही समाजाचा, जेव्हा आपल्या आंदोलनात नाही, जेव्हा आपल्या लेकरा बाळासाठी नाही, तो आपला नाही. हे बेगैर हजर नाही राहायला पाहिजे. मला असं चित्र दिसतंय सध्याचं. जातवान अस्सल मराठ्यांचे खानदानी अवलाद आहे, ती घरात यावेळी झोपूच शकत. त्याच त्याला आपल्याला वाटणार आहे घरी झोपल्यावर. कारण घरच्या माया मावल्या, घरची ताई त्याला म्हणणार आहे. सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात. सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकरा बाळासाठी. तुम्ही घरात झोपलात. त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलो. चौथं काम, डॉक्टर, वकील, मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी यांना म्हणा एवढ्या तुमच्या गाड्या बाहेर काढा. कावळे आवू नये म्हणून झापून घेते देवर. जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्याच गाड्या बाहेर काढा. मुंबईला चला. लेकराचे लय हात चाललेत बरं. शिक्षण एवढं महाग झालंय, लेकरा बाळाचं जीणं मुश्किल झालं. आपल्या पोरी बाई, लेकर बाळ
डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, MBBS होतील, MD होतील, PSI होतील, तहसीलदार होतील, कलेक्टर होतील. आपल्या घरात लालीवाई तर लेकरा बाळ आयुष्यात सुखी समाधानी होते. मराठी विषय बोला. हमेशाच नुसतं नेत्याच्या मागं पळू नका. अहो टेप लय अवघड आहे, सांभाळणं सोपं नाही. मग मला माहिती आहे आता 9च्या पुढे राज्य तर कशी समजतो मग मलाच माहिती. 9च्या पुढे तर कोणचाच बापा रेटत नाही. तो कसला वाघ त्याच्या पुढे आणून उभा करा, फुकणच काढी तो फोनवर. लय अवघड आहे. राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला यायचं थांबू नका. तुम्हाला वाटेल आमची सत्ता आहे. सत्तेतल्या मराठ्यांना पण सांगतो, तुमची सत्ता आहे, तुमचा आमदार आहे, तुमचा खासदार आहे, तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेखाचं किंवा लेखीचं फुकट शिक्षण होणार नाहीये. कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये. तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये. त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं. इथं जातीवर संकट आलंय. संकट आलंय तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार. राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो, माझ्या जातीसाठी धावून या. माझा समाज आणि जात मोठी होऊ नये म्हणून सगळे एकवटले. तुम्ही काहीही करा, माझी जात हरवू देऊ नये. तुम्हाला हात जोडून मिळून त्या जातीचं रक्षण करा. सगळे तुटून करा. पक्षाचा विचार करू नका. तुमचा नुकसान झालं तर होईल, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जातीचं कल्याण होईल लक्षात ठेवा. जात तुम्हाला कधीच विसरणार नाही. पण तुम्ही नाही आलात ना, ही जात मरेपर्यंत तुम्हाला शापशिवाय देत राहणार. तुम्हाला कधीच विसरणार नाही. लेखी बाळीची शापशिवाय खाऊ नका. प्रत्येक पक्षातल्या लेखी बाळीला सुद्धा आरक्षण लागतंय. ती सांगल, ज्यावेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस पप्पा मम्मी तुम्ही लढायला नाही गेले, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. लेकरा बाळाच्या मराठ्यांनी शापशिवाय खाऊ नका. सगळ्यांनी या जातीच्या लढाईत 29 ऑगस्टला उतरा. आणि दिवस तरी किती येत राव? 3, 27, 28, 29. कना मुंबईला यायचं, नुसतं कना माघारी या.